चला मॅचला आपण सुरुवात करूयात. फायनल डे आपण पाहता आणि क्वार्टर फायनल मधली पहिली मॅच आपल्या भेटीला येत असताना गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज राहुल सज्ज होतोय. पहिलाच बॉल श्यामच्या बॅट मधून उडवला गेलाय. फायनलची सुरुवात झाली आहे. दमदार चेंडूवर ठोकलाय पहिल्याच बॉलवर. षटकार 6. षटकार मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र फायनल डेची सुरुवात आपण षटकारानं होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली आणि त्याच्यानंतर आपण बघितलं तर राहुलचा हा दुसरा चेंडू निर्धावफेकी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. सुरुवात दमदार केली गेली आहे श्याम चौधरीच्या मार्फत. आपण बघितलं तर आधीच्या मॅचमध्ये जी मॅच आपल्याला पाहायला मिळाली आधीच्या काही दिवसांमध्ये तिथे मात्र अर्धशतकाची पारी त्याच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाली होती आणि षटकार ठोकल्यानंतरच आपण पुढचे 2 चेंडू जर का बघितलं तर राहुलने आपलं क्रीडा कौशल्य अनुभव सध्या तरी दर्शवायला सुरुवात केली गेली आणि लगातार दोन्ही चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव फेकले गेलेत. गोलंदाज सज्ज होतोय. पावलाचा वापर केले गेले. पुढे येऊन खेळण्याचा प्रयास मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. ओहो हो, तिथे मात्र थोडीशी मिसफिल्ड अडथळा होता. मी पाहू शकलो नाहीये पण जरूर माहिती पोहोचते की इथून मात्र थोडंसं मिसफिल्ड होता ना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालं. कालचा दिवस आपण क्षेत्ररक्षणामध्ये बघितलं तर गणेशच्या मार्फत खूप सारा गाजवला गेला होता. चांगली झेल त्याच्या मार्फत मैदानाच्या आतमध्ये कन्वर्ट केले गेले होते. सिंगल मिळत्या सिंगलनं धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 7 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र जाऊन पोहोचत असताना आणि स्थिरावत असताना इथून मात्र आपण पाहताय चेंडू संपुष्टात येत आहे. 4 धावसंख्या 7 या अंकावर. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज राहुल पुन्हा एकदा सज्ज होतो. षटकात येईल. ओहो हो, पुढचा बॉल वेगवान चेंडू ते तर्रार चेंडू पुन्हा एकदा मिस करत असताना आणि निर्धाव स्वरूपात जात असताना गोलंदाज सगळ्या षटकातील पुढचा बॉल यावेळेस टप्पा पडल्यानंतर वळण प्राप्त करत असताना आपण इथून मात्र पाहताय आणि षटक क्रमांक जे पहिलं आहे ते मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी संपुष्टात येत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. षटक क्रमांक पहिले संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7 या अंकावर धावफलक. पहिल्या षटकामध्ये आपण विचार केला तर पहिल्याच बॉलवर फायनल डेची सुरुवात षटकारानं होत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली. असं वाटलं सुरुवात दमदार झाले तर शेवट सुद्धा कदाचित दमदारच्या दिशेनं या षटकाचा पाहायला मिळेल पण तसं काहीच चित्र घडलं नाहीये. या पुढच्या चेंडूंवर 5 चेंडूंवर जे कमबॅक होतं ते गोलंदाज राहुलचं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर मक्तेदारी भलेही फलंदाजाची होती पण त्याच्यानंतरच्या पुढच्या चेंडूवर राहुलनं आपली क्रीडा कौशल्य दाखवून आता मात्र चेंडू थांबवण्यामध्ये यश प्राप्त होताना पाहायला मिळाला. सचिनला आणले गेले. गोलंदाज ट्रॅकवर षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरिता बॅटच्या फेसमध्ये चेंडू होता. यावेळेस स्ट्रोक तर खूप सारा चांगला होता. फक्त एका धावेकरिता हा फटका मैदानाच्या आतमध्ये कन्वर्ट केला गेला असावा. सिंगल तर अंकित झाली आहे. सिंगलनं धावसंख्या 8 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचत असताना स्थिरावत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. सिंगल अंकित होत असताना संत गतीने सुरुवात होतीये. संत गतीने धावसंख्या बनवण्याचा प्रयास मैदानाच्या आतमध्ये MUCC मुरबाड संघाचा आपण पाहताय. अपील केले गेलं. डायरेक्ट घर हाताळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला मिळाला. स्टंपच्या रडारपासून खूपवर दूरवर आपल्याला बॅटर पाहायला मिळाला. पंचांचा इशारा लेग बाईचा मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहता आणि लेग बाईच्या स्वरूपातली एक धाव इथून मात्र मिळत असताना आणि एकेरी धावेने धावसंख्या 9 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपण सध्या तरी पाहताय 2 चेंडू आतापर्यंत इथून मात्र हाताळून काढलेले आहेत. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतो. षटकातील हो, पुढचा बॉल यावेळेस दिशा दर्शवण्याच्या नादामध्ये चेंडू बॅटीला स्पर्श होऊन कधी डिक्लेअर झोन मध्ये निघून गेला हे कदाचित श्यामलाही कळलं नसावा. तदनंतर मागे पाहिलं गेला आणि डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू गेलाय. एकंदरीत आपण जर का बघितलं तर निश्चित रूपानं बॅटला कट लागल्यानंतर डिक्लेअर झोनमध्ये गेल्यानंतर स्ट्राईक रोटेट
होताना आपण पाहतोय गणेशला हातामध्ये एक संधी मिळाली आहे श्यामच्या मार्फत खूप चांगली कामगिरी आपण पाहिली गणेशच्या मार्फत पाहिजे तशी कामगिरी अजूनही इथून मात्र पाहायला मिळालेली नाहीये पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये डिक्लेअरच्या दिशेनं सातत्यानं इथून मात्र हे चेंडू डिलिव्हर होत असताना आपण पाहताय सिंगलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जारी होता आणि सिंगलच्या बढतीने धावसंख्या 11 या अंकावर धावफलक गोलंदाज सज्ज होतोय षटकातील ओहो हो पुढचा बॉल जज करत होता या चेंडूला थोडस बदल आली ते पाहायला मिळालं फुटवर्क मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि त्या अनुषंगानं हा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न सध्या तरी या श्यामच्या मार्फत आपण पाहिला मिस करत होता शरीराचा वेध घेणारा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालाय चला 5 चेंडू आतापर्यंत फेकून काढले गेले दुसऱ्या षटकातील अंतिम एक चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बागी पुढचा बॉल आहे पुन्हा एकदा मिस करतील फक्त आणि फक्त एकच धाव डिक्लेअर झोनच्या स्वरूपात इथून मात्र आपल्याला सध्या तरी पाहायला मिळते षटक संपता क्रमांक 2चा आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12 या अंकावर धावफलक शुभमला आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता शुभमला आपण मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र पाहताय थोडा कमी वयाचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय आणि अगदी कमी वयात जसं राहुलनं स्वतःला सिद्ध केलं या टेनिस क्रिकेटमध्ये आणि त्याच पद्धतीने शुभम सुद्धा सज्ज होत असताना आपण इथून मात्र पाहताय मॅचला सुरुवात पहिलाच बॉल घेऊन इथून मात्र शुभम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला स्क्वेअर लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल होत असताना सिंगल मिळाली आहे क्षेत्ररक्षण मध्ये थोडीशी इथून मात्र एक आळसपणा क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला मिळाला आणि त्या अनुषंगानं 2 धावा मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र कंप्लीट होत असताना आपल्याला सध्या तरी पाहायला मिळाला धावफलक 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचत असताना 14 चांगली सुरुवात आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12 होती आता मात्र 2 धावा कंप्लीट होताना आणि धावफलक 14 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहत आहे गोलंदाज या ओहो हो पुढचा बॉल चांगला चेंडू होता आपण इथून मात्र पाहताय तितक्याच चांगल्या पद्धतीने गणेशनेही फेस करत असताना या चेंडूला इथून मात्र आपण पाहताय सिंगल डबल न का होईना पण सामन्यामध्ये जिवंत राहण्याचं काम ज्या पद्धतीने करताय सिंगल डबल न त्याच पद्धतीने इथून मात्र सिंगल डबल न कुठेतरी धावसंख्येचा क्रम आहे तोही पुढे नेण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळतं सिंगलनं धावसंख्या 15 या अंकावर गोलंदाज सज्ज होतोय पुढचा बॉल श्यामच्या बॅटमधून यावेळेस निघून गेलाय चेंडू प्रहार करायचा होता मनामध्ये कुठेतरी मात्र बिंबवलं होतं यावेळेस टेकिंग स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये निघून चाललाय सरळ सीमा रेषा पार पाहायला मिळतोय श्याम चौधरीच्या बॅटमधून इथून मात्र षटकार 6
षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. षटकाराने धावसंख्या 21 या अंकावर धावफलक. गोलंदाज सज्ज होतो षटकातील. पुढचाही बॉल हो यावेळेस मिस करतील, पण कदाचित गोलंदाजीची चुकी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आणि वाईट बॉल आपण पाहता. एकेरी धावसंख्या 22. गोलंदाज सगळ्या पुढचा बॉल फटका फसण्याची शक्यता तिथे मात्र होती. क्षेत्ररक्षक पोहोचलाय. महत्वाचा गडी, महत्वाचा फलंदाज बाद. निलेशच्या हातामध्ये चेंडू. परतावा लागेल श्याम चौधरीला अगदी स्वस्त्यात तंबूच्या आश्रयाला. विकेटचं पतन फलंदाज पाहत होताना पाहायला मिळेल. MUCC मुरबाड संघाला एक मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सध्या तरी बसताना पाहायला मिळाला. श्याम चौधरी सारखा फलंदाज बाद झाला आणि त्याची जागा घेण्याकरिता आता मात्र मैदानाच्या आतमध्ये योगेश खोर चांगलं बॅटर आहे. मी आधी म्हटलं होतं की धावा कोरण्याकरिता खरं तर सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये येत असतो आणि पुन्हा एकदा श्याम चौधरी गेल्यानंतर आता मध्ये योगेश खोर मैदानाच्या आतमध्ये आता मात्र दाखल होत असताना आपण पाहताय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज शुभमला आपण पाहताय. स्ट्रोक खूप सारा चांगला होता. यावेळी समोरच्या दिशेने खेळला गेलेला फटका मैदानाच्या आतमध्ये सन्मानजनक हा फटका इथून मात्र पाहायला मिळाला आणि सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत तिसऱ्या षटकातील 5 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र संपलाय. शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ या तिसऱ्या षटकाचा बाकी राहत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं का होईना पण महाग षटक मैदानाच्या आतमध्ये शुभम या वेळेला हे तिसरं षटक आहे ते डिलिव्हर करत असताना आपण पाहताय. गोलंदाज सय्या पुढचा बॉल शरीराचा वेध घेत असताना कृपया करून पाहणी करा त्या खेळाडूची ही नम्रतेची विनंती करतोय. आणि चला पेयवाहक आपण पोहोचा तिथे. जास्ती गर्दी करू नका ही नम्रतेची आणि कळकळीची विनंती आम्ही करतोय. जास्ती गर्दी खेळाडू जवळ करू नका. निर्धावफैकी आपण पाहतोय षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23 आतापर्यंत जाऊन स्थिरावत असताना आपण पाहताय. बघूयात पुढच्या 3 षटकांमध्ये काय होईल. ऐकवण्याकरिता कमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतील अजय गरेज सर. धन्यवाद तेजस धोबी. नमस्कार मंडळी, सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 मध्ये. आजचा स्पर्धेचा हा अखेरचा दिवस, समारोपाचा दिवस आहे. निलेश पाटोळे स्पोर्ट्स शहापूर आयोजित ही दमदार स्पर्धा आणि पहिली क्वार्टर फायनलची मॅच आपल्या समोर रंगते. MUCC मुरबाड विपक्ष हरिओम शहापूर. हरिओम शहापूर संघाने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जे एक्सपेक्टेड देखील होतं, कारण पहिले जे 2 सामने त्यांनी जिंकलेले आहेत पहिल्या दिवसामध्ये प्रथम क्षेत्ररक्षण करत असतानाच जिंकलेले आहेत. चांगली गोलंदाजी दोन्ही सामन्यांमध्ये पाहायला मिळाली होती आणि आज देखील सुरुवात गोलंदाजांनी चांगली केली आहे. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. सध्या आपण बघतोय की गणेश थोडासा जायबंदी झालाय, त्यामुळे खेळ थांबवण्यात आलेला आहे. 23 धावा फलकावर लागतायत आणि एक महत्वाची विकेट. श्याम चौधरी बाद झालाय. 6 धावांवर असताना श्यामला जीवदान मिळालं होतं. निलेशच्या हातातून झेल निसटला होता, परंतु त्याच निलेशनं शेवटी त्याचा झेल स्वीकारला. बाद होण्यापूर्वी 16 धावांचं योगदान श्यामनं दिलं. 2 षटकार ठोकले, 10 चेंडूंचा सामना केला. गणेश गायकर आणि योगेश कोर ही जोडी सध्या खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे, त्याच्यामुळे एक छोटासा ब्रेक देखील होता. आता तो ब्रेक संपलेला आहे, ड्रिंक्स ब्रेक.
खेळाडू देखील थोडासा जायबंदी झाला, त्यामुळे थोडासा अधिकचा वेळ गेलेला आहे. पण आता पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होत आहे. यानंतर दुसरी क्वार्टर फायनलची लढत पाहायला विसरू नका. आणखी एक मोठा सामना NP स्पोर्ट्स ए शहापूर विरुद्ध काव्य 11 इगतपुरी. दोन्ही संघांना विनंती असेल आपण सज्ज राहायचं आहे. इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. काव्य 11 इगतपुरी टीमचे कॅप्टन आणि NP स्पोर्ट्स ए चे कॅप्टन आपण सज्ज राहा. प्रति षटक 7.67 ची सरासरी पहिल्या 3 षटकांमध्ये राखली गेली आहे. राहुल जोगाडे यानं सुरुवात केली होती आणि तोच राहुल आता पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना दिसतोय. चौथ्या षटकामध्ये अफलातून मारा केलाय हरिओम शहापूर संघाच्या गोलंदाजांनी. प्रत्येक मॅच मध्ये अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या मॅच मध्ये त्यांच्या समोर टार्गेट फक्त 34 धावांचं होतं. दुसऱ्या मॅच मध्ये फक्त 41 धावांचं टार्गेट होतं. याच्यावरूनच कळतं की किती भेदक गोलंदाजी त्यांच्या सर्व गोलंदाजांनी केलेली आहे. योगेश कोर ऑन स्ट्राइक. सुरेख बॉल थोडासा संत टाकला, चांगला वळवला होता. बॅटच्या आउटसाइड एज. बॉल गलीच्या दिशेतून डिक्लेअर झोन मध्ये मार्गस्थ होतोय. फटक्यावर अजिबात नियंत्रण नव्हतं फलंदाजाचं. परंतु गलीमध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता, त्याच्यामुळे नुकसान देखील झालेलं नाही. एक धाव मिळते. दुपारचं सत्र आहे. थोडीशी उष्णता जाणवते. थोडा लवकर खेळ सुरू झालेला आहे कारण आज तब्बल 7 सामने या स्पर्धेमध्ये खेळवले जाणार आहेत. 4 क्वार्टर फायनल, 2 सेमीफायनल, फायनल मॅच. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी आपल्याला बॉलआउट देखील पाहायला मिळणार आहे. पहिल्या षटकामध्ये षटकारानं सुरुवात झाली होती राहुलच्या षटकाची, परंतु तदनंतर चांगलं कमबॅक केलं. 7च धावा खर्च केल्या होत्या. आणखी एक चांगला बॉल ऑन साइडला अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न होतोय. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी. हाच तो टप्पा पहिल्या दिवशी देखील आपल्याला पाहायला मिळाला होता. खूप जास्त पुढे देखील नाही आणि आखूड टप्प्याची गोलंदाजी तर अजिबात करण्याचा प्रयत्न नाहीये. थोडासा फ्लायटेड चेंडू टाकण्याचा देखील प्रयत्न होतोय. पहा पुन्हा एकदा बरोबर त्याच टप्प्यावर आणि पुन्हा फिरवलंय चेंडूला देखील आणि फलंदाजाला देखील. अप्रतिम गोलंदाजी. जणू काय तेथे एखादा कॉइन ठेवण्यात आलाय की काय, या कॉइनवर राहुल गोलंदाजी करतोय. आणि अशा उच्च दर्जाच्या गोलंदाजीचा सामना जर करायचा असेल तर चांगलं फुटवर्क हवंय. ते अचूक फुटवर्क कुठेतरी पाहायला मिळत नाहीये. यावेळेला पावलांचा वापर केला खरा, परंतु पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. लाजवाब गोलंदाजी. भुलभुलैया गोलंदाजी फलंदाजाकरिता. 3 सलगचे निर्धाव चेंडू गणेश चाचपडताना दिसतोय राहुल जोगाडियाच्या विरोधात. धावसंख्या स्थिरावलेली आहे 24 या आकड्यावर. प्रथम फलंदाजी करत असताना MUCC मुरबाड. स्लॉगेट करायचा होता हा. थोडा आणखी संत टाकला. काय गोलंदाजी होते. पेस परिवर्तन लाजवाब आहे. कधी कधी थोडेसे वेगाने टाकले जात आहेत चेंडू, कधी कधी फारच संत गतीनं. हा जास्तच संत टाकला होता. षटकातील शेवटचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. राहुल पावलांचा वापर केलाय परंतु चेंडूच्या टप्प्यापर्यंत नाहीये. पुन्हा एकदा आउटसाइड एजला बीट करणारा बॉल. लाजवाब अप्रतिम गोलंदाजी. धारदार भेदक आणि भीषण मारा राहुल जोगाडी याचा. फक्त 1 धाव खर्च केली या चौथ्या षटकामध्ये. 4 षटकांचा खेळ संपलाय. फक्त 24 धावा फलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. MUCC मुरबाड. बॅट आणि बॉलचा संपर्कच पाहायला मिळाला नाही. 5च्या 5 चेंडू निर्धाव. सर्वच्या सर्व चेंडू विकेट किपरच्या हातात आपल्याला जाताना दिसले. जणू काही तिथे फलंदाज नव्हताच, गोलंदाज आणि विकेट किपरच खेळतायत की काय असा भास झाला. अप्रतिम मारा. जबरदस्त स्पेल समाप्त झालाय राहुल जोगाडी याचा. विकेट त्याला मिळाली नाही परंतु काय इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. हॅलो 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 8 धावा खर्च केल्यात. हॅलो हॅलो हॅलो. सचिनने एक षटक टाकले, त्यांनी देखील इम्प्रेस केलं. फक्त 5च धावा त्याच्या षटकामध्ये आल्या होत्या. शुभमचं एक षटक ज्यामध्ये 11 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. मात्र एक महत्वाची विकेट श्यामची त्याने काढली. श्याम चांगल्या फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. एक अर्धशतक देखील त्याच्या बॅटमधून या स्पर्धेमध्ये आलेला आहे. चांगला खेळत होता परंतु 16 धावांवर तो झेलबाद झाला डीप एक्स्ट्रा कव्हरला. आणि आता गोलंदाजीसाठी नारायण. स्लिप मध्ये एक खेळाडू तैनात. नारायणचा पहिला बॉल. वरची कडा लागली आहे. विकेट किपर राहुल जोगाडिया. बॉल खाली. सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद. योगेश कोरला माघारी परतावं लागतंय. मागच्या ओव्हरमध्ये जे डॉट चेंडू आले त्याचं कुठेतरी प्रेशर आता योगेशवर देखील पाहायला मिळालं. आणि हा बॉल बरोबर एक्स्ट्रा बाउन्स घेऊन येणारा बॉल होता. थोडासा शॉर्ट बॉल होता. त्याला पुल करण्याचा प्रयत्न केला परंतु बॅटच्या वर लागला आणि अलगद झेल टिपला यष्टीरक्षक राहुल जोगाडियाने. सेकंड विकेट डाऊन.
2 बाद 24 MUCC मुरबाड. सर्वात प्रभावी गोलंदाजी जर कुठल्या संघाची आपल्याला पाहायला मिळालेली आहे तो संघ म्हणजेच सध्या क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतोय विजयभाई भगत साहेबांचा हरिओम शहापूर संघ. प्रत्येक मॅच मध्ये नेत्रदीपक गोलंदाजी, फलंदाजांना अक्षरशः संभ्रमात टाकणारी गोलंदाजी, फलंदाजांची भंबेरी उडवणारी गोलंदाजी हरिओम शहापूर संघाकडून आपल्याला पाहायला मिळाली आहे या श्री हॅलो 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 चषक हॅलो 2026 हॅलो मध्ये. हॅलो बॅटर हॅलो 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 अवघड हॅलो फलंदाज हॅलो जितू हॅलो हॅलो संघात हॅलो असताना हॅलो देखील शाम बाद झाल्यानंतर मात्र आपण बघितलं की योगेश कोहली हॅलो हॅलो फलंदाज आला हॅलो होता आणि हॅलो प्रतिस्पर्धी संघाकडे हॅलो डावखुरी गोलंदाज हॅलो आपल्याला हॅलो अतिशय चांगले पाहायला मिळत आहेत. हॅलो 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 शेवटच्या 11 बॉल बाकी आहेत. धावांचा वेग येथे वाढवणं गरजेचं असणार आहे MUCC मुरबाड संघासाठी. खोलवा टप्प्याचा बॉल खेळण्याचा अजिबात प्रयत्न नाही, लाईन जज करता आलेली नाहीये. बॉल सरळ विकेट कीपरच्या हातात आणि त्या चेंडू सोडून देण्याची वेळ नाहीये. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. एक फायटिंग टोटल पर्यंत जाण्यासाठी देखील मोठे फटके खेळावे लागतील मुरबाड संघाच्या फलंदाजांना. प्रयत्न केला परंतु यावेळेला चेंज ऑफ पेस, स्लोवर डिलिव्हरी, जबरदस्त गोलंदाजी. बॅट लवकर फिरली होती, पेस ऑफ डिलिव्हरी होती, ते पिक करू शकला नाहीये फलंदाज जितू चव्हाण. धावा येताना दिसतच नाहीत. मागच्या ओव्हरमध्ये फक्त एक धाव आली आहे आणि या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेत गोलंदाज नारायण कडून. नारा म्हणून त्याची जास्त ओळख आहे. यावेळेला पुल केलाय, बॉल हवेत आहे, वाईड स्टिप मिड विकेटला, फिल्डर पासून दूर, चांगला फटका, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, जितू चव्हाणच्या बॅट मधून येतोय, चौकार. एक टप्पा घेतल्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, डीप मिड विकेटला खरं तर खेळाडू आहे आणि एक खेळाडू लॉंग ऑनला तैनात होता. लॉंग ऑन थोडासा वाईट देखील होता परंतु दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधून चांगला हा गॅप शोधत असताना फटका खेळण्यात आलाय. थोडासा शॉर्ट बॉल होता, पुल केला आणि बरोबर गॅप मधून 4 धावा मिळत आहेत. बऱ्याच चेंडूंनंतर धावा येत आहेत. धावसंख्या 28 दोन गड्यांच्या मोबदल्यात. आणखी असेच काही मोठे फटके खेळावे लागतील तेव्हा कुठेतरी धावसंख्या आपल्याला 45 ते 50 पर्यंत जाताना दिसेल. 50 पर्यंत पोहोचले तर जरूर त्यातून फाईट बॅक करू शकतात. ओ लवली शॉट, लाजवाब फटका, पॉइंट आणि कव्हरच्या दरम्यान, बॉल सीमारेषा पलीकडे, 4 धावा, चौकार. खोलवा टप्प्याचा बॉल होता, पोचावं लागलं होतं फलंदाजाला हा ड्राईव्ह लगावण्यासाठी. स्क्वेअर ऑफ द विकेट, अतिशय दिलखेचक फटका. सुईमधून जसा धागा ओला जातो तसाच बॉल काढलाय 2 खेळाडूंच्या दरम्यान. प्रेक्षणीय फटका होता हा. बॅक टू बॅक चौकार येतात जितूच्या बॅट मधून. धावसंख्या 32 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. आधी ऑन साइडला चौकार, त्याच्यानंतर ऑफ साइडला चौकार आलाय. नाराच्या षटकात बॉल, हॅलो हॅलो स्लोवर बॉल पिक केलाय आणि हॅलो, फेकलाय हॅलो, वाईड हॅलो. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हाय अँड हँडसम हॅलो षटकार. हॅलो 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 याचीच आवश्यकता होती. मागच्या षटकामध्ये फक्त 1 धाव आली होती आणि या षटकाची सुरुवात दमदार केली होती गोलंदाजाने, परंतु चांगला पलटवार करत असताना हॅलो, जितू हॅलो, चव्हाण हॅलो, आता हॅलो. या डावाची सूत्रे त्याने आपल्या हाती घेतली आहेत आणि जबरदस्त फटकेबाजी करतोय. स्लोवर बॉल होता परंतु बरोबर ओव्हर पिच पडला. पिक देखील केला होता, हातातून सुटल्या सुटल्या आणि फेकलाय बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावसंख्या जाऊन पोहोचली 38 या आकड्यावर. 5 षटकांचा खेळ समाप्त. 2 बाद 38 MUCC मुरबाड. हॅलो, स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस, 5वा दिवस, सेलिब्रेशनचा दिवस आहे, समारोपाचा दिवस आहे, निकालाचा दिवस आहे, जल्लोषाचा दिवस आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026. निलेश पाटोळे साहेबांकडून या स्पर्धेचं अतिशय छान आयोजन. यानंतर दुसरी क्वार्टर फायनलची लढत NP स्पोर्ट शहापूर ए विपक्ष काव्या 11 इगतपुरी. दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉस साठी सज्ज राहायचंय. त्यानंतर तिसरा क्वार्टर फायनलचा सामना आपल्या समोर असेल, नयन स्पोर्ट्स आसनगाव गेरसे विरुद्ध वेताळ स्वामी. आणि चौथी क्वार्टर फायनलची मॅच असणार आहे हार्दिक स्पोर्ट्स शहापूर विरुद्ध NP स्पोर्ट शहापूर बी.
काल शेवटच्या मॅच मध्ये वेताळ स्वामी संघानं साई स्पोर्ट्सला पराभूत केलं आणि जबरदस्त कमबॅक करत असताना वेताळ स्वामी संघानं तो सामना जिंकला. शेवटचं षटक सुरू होतंय. गोलंदाजीसाठी निलेश. दुरून खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू बॉल खाली आणि फलंदाज बाद. सहज सोपा झेल, फलंदाज फेल. गणेश गायकर. भरपूर स्ट्रगल केलं गणेशनं या इनिंग्स मध्ये. आपल्या नावलौकिकाला साजेसा खेळ त्याला सादर करता आला नाही. भरपूर निर्धाव चेंडू खेळले होते आणि अखेर एक मिस टाइम फटका खेळत असताना तो तंबूच्या दिशेनं जाताना दिसतोय. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूच्या रेषेमध्ये पूर्णपणे जाण्याचा प्रयत्न झाला नाही आणि बॅट आणि बॉलचा जो संपर्क होता तो योग्य नव्हता. मिस टाइम फटका. सोपा झेल एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये 38 धावांवर हा तिसरा धक्का बसत असताना MUCC मुरबाड संघाला. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतायत MUCC मुरबाड. दर्जेदार खेळ दुसऱ्या दिवसाचा आपण बघितला होता MUCC मुरबाड संघाकडून. चांगली सुरुवात केली होती, त्यानंतर एक मॅच त्यांनी गमावली होती आणि नंतर परत बाउन्स बॅक करत असताना नीरज स्पोर्ट्स आसनगाव टीमला त्यांनी शेवटच्या मॅच मध्ये पराभूत केलं होतं दुसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये. पण आज फलंदाजांनी आतापर्यंत तेवढी चांगली कामगिरी केलेली नाही. खरं तर फलंदाजी त्यांचा एक मजबूत पक्ष राहिला या स्पर्धेमध्ये, पण या मॅच मध्ये कुठेतरी गोलंदाज आतापर्यंत वर्चस्व गाजवताना दिसलेत. फलंदाज कुणाल. हाही बॉल हवेत आहे. आणखी एक मिस टाइम फटका. मिडॉनला फिल्डर बॉल खाली पोहोचतोय. जबरदस्त कॅच. आणखी एका विकेटचं पतन. गोलंदाज निलेश ऑन हॅट्रिक. थोडासा बॅक ऑफ लेंथ चेंडू टाकला होता आणि चांगला बाउन्स प्राप्त केलाय. थोडासा एक्स्ट्रा बाउन्स होता. त्या बाउन्सला व्यवस्थितपणे काउंटर करता आलं नाही फलंदाजाला. नुकताच खेळपट्टीवर आला होता कुणाल आणि पुल करण्याचा प्रयत्न. टॉप एज. सोपा झेल. कॅचिंग चांगली पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणाची चांगली साथ मिळाली आहे गोलंदाजांना. गोलंदाजी देखील तेवढीच धारदार झाली आहे. मागच्या षटकामध्ये जरूर 3 चांगले फटके आले जितूच्या बॅटमधून, परंतु जितू सध्याच्या घडीला आपल्याला नॉन स्ट्रायकर्स एंडला पाहायला मिळतोय, जो 14 धावांवर खेळतोय. 5 चेंडूंचा सामना त्याने केलाय. कुणालला खातं उघडता आलं नाही. नवीन फलंदाज राजू राठोड स्वतः कॅप्टन आता मैदानामध्ये येतोय हॅट्रिक बॉलचा सामना करण्यासाठी. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 4 बाद 38. ब्रेस कंप्लीट केली गोलंदाजांना. बऱ्याच गोलंदाजांनी ब्रेस कंप्लीट केल्या, परंतु हॅट्रिक या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली नाही आणि आता निलेशकडे ती संधी असणार आहे. हॅट्रिक बॉल. सुरेख बॉल. टो क्रशर. पंचांचं बोट आकाशाकडे. LBW च्या रूपात फलंदाज बाद. हॅट्रिक कंप्लीट करत असताना निलेश. कमालीची गोलंदाजी. हॅट्रिक बॉल. काय खतरनाक बॉल होता हा. भन्नाट वेगाने टाकला आणि परफेक्ट यॉर्कर. राजूला पूर्णपणे 4 मुंड्या चित करणारा हा बॉल. थोडंसं शफल केलं. डावा पाय जो होता बरोबर एष्ट्यांच्या रोखानं होता आणि बॉल थोडासा आतमध्ये येणार तो यॉर्करच होता. लाजवाब बॉल. त्यांच्या मनात कुठलीही शंका नव्हती. 3 बॉल्स मध्ये सलग 3 फलंदाज अर्थात हॅट्रिक आपल्या नावावर करत असताना गोलंदाज निलेश. सुरुवातीला गणेशला बाद केलं. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न त्याने केला होता. मिस टाइम फटका. एक्स्ट्रा कव्हरला सोपा झेल आणि त्यानंतर एक बॅक ऑफ लेंथ बॉल पुल करण्याच्या नादात कुणाल बाद झाला. टॉपेज लागली होती मिडॉनला. आणखी एक चांगला झेल तिथे आपल्याला पाहायला मिळाला आणि सर्वात चांगला बॉल होता हा हॅट्रिक बॉल. कॅप्टन राजूचा अडथळा दूर करणारा बॉल. लाजवाब यॉर्कर. आउटस्टँडिंग पीस ऑफ बॉलिंग आणि तेवढंच दर्जेदार टेलिकास्ट आपल्याला हॅलो tenniscricket.in चं पाहायला मिळतंय. गौरव सावंत यांची जबरदस्त ऑपरेटिंग. नवीन बॅटर सागर कापडी. हो लॉफ्ट केलाय. खडे खडे जबरदस्त फटका. भव्य हिट. बॉल आउट ऑफ द पार्क. लॉग ऑफ सीमारेषा पलीकडे 6 धावा. षटकार. कडक मारलाय. नुकतीच हॅट्रिक कंप्लीट केली आहे गोलंदाजाने. या वेळेला देखील यॉर्कर लेंथवर टाकण्याचा प्रयत्न, परंतु थोडासा त्याने आपला मार्क मिस केला आणि अगदी ओव्हरपिच बॉल होता उजव्या यष्टीच्या बाहेर. जास्त काही फुटवर्क नव्हतं, परंतु हँड आय कोऑर्डिनेशन लाजवाब. खडे खडे लॉफ्टेड शॉट. 6 धावा सागर कापडीच्या बॅटमधून. धावसंख्या जाऊन पोहोचली 44 या आकड्यावर. 44 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. फक्त आता 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे MUCC मुरबाड संघाच्या इनिंग्स मध्ये.
आणखी एखादा षटकार आला तर 50+ टार्गेट येथे सेट होताना दिसेल. निलेश वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेट. स्लोवर बॉल दूर टाकलाय, पुन्हा लॉफ्ट केलाय. यावेळेला फिल्डर साठी संधी असेल का? हो हो, झेप घेतली होती परंतु नाही हे संधी. आणि बॉल बाउंड्री पलीकडे पुन्हा एकदा षटकार. 50 अप फॉर MUCC मुरबाड. बॅक टू बॅक षटकार. सलगच्या 3 बॉल्स मध्ये 3 विकेट्स आपण बघितलेत. आणि आता बघा काय क्रिकेटचा खेळ आहे ना, कसा सरड्याप्रमाणे लगेच रंग बदलतो. यावेळेला स्लोवर बॉल वायडर लाईनवर टाकला होता आणि तेथून त्याला लॉफ्ट केलंय. जबरदस्त फटकेबाजी. आपल्या लॉंग लिव्हरचा इथे वापर करत असताना फलंदाज सागर महत्वाच्या धावा जोडताय आपल्या टीमसाठी. शेवटचा बॉल थोडासा अक्रॉस द लाईन, हा देखील उडवलाय. आणि आता खाऊ कॉर्नरला सीमारेषा पलीकडे फेकलाय. सलगचा 3रा षटकार. लाजवाब बॅटिंग. सुरुवातीला लाजवाब गोलंदाजी होती आणि त्यानंतर आपण लाजवाब बॅटिंग एका षटकामध्ये पाहायला मिळालेली आहे. जबरदस्त बॅटिंग. लेदर क्रिकेट देखील भरपूर खेळलेला आहे सागर कापडे आणि अगदी श्रीलंकेमध्ये देखील जाऊन खेळलेला आहे. सलगचे 3 षटकार. हॅट्रिक तर आपण बघितली होती. आता रिप्ले पाहतोय आपण सलगच्या 3 षटकारांचा. पहिले 2 अगदी समोर मारले होते. हा थोडासा दूर टाकला होता, जास्त दूर होता मी म्हणेन, परंतु तेथून देखील त्याला ड्राईव्ह करत असताना लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह 6 धावा प्राप्त केल्या. आणि शेवटचा लेंथ बॉल होता अक्रॉस द लाईन. खेळत असताना जबरदस्त टायमिंग. पुन्हा एकदा लाजवाब बॅटिंग. एकूण धावसंख्या 56. ही एक फायटिंग टोटल पाहायला मिळते MUCC मुरबाड संघाकडून. आणि आता 57 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे सेमीफायनल मध्ये पोहोचण्याकरिता हरिओम शहापूर संघाला. 9.50 ची सरासरी त्यांना प्रतिषटक राखावी लागणार आहे. चांगली मॅच होऊ शकते. चांगली बॅटिंग खऱ्या अर्थानं आता हरिओम शहापूर संघाला देखील करावी लागणार आहे सामना जिंकण्याकरिता. आपण जाणार आहोत पुढील सामन्याच्या दिशेनं. टॉस केला जाईल. क्वार्टर फायनल नंबर 2 NP स्पोर्ट्स A विरुद्ध काव्या 11 इगतपुरी. हॅलो 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 जयजी बाळगे सरांना विनंती सर, आपल्या शुभ हस्ते सामन्याची नाणेफेक होईल. आपण नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे. आणि एका बाजूने संघ पाहायला मिळेल काव्या 11 इगतपुरी आणि NP स्पोर्ट A. या टीम कॅप्टन्स आपण त्वरित यायचं आहे. NP स्पोर्ट A आणि त्याच्या विपक्षात काव्या 11 इगतपुरी. हेड आणि टेल नाण्याच्या अशा 2 बाजू आहेत. हे शापूर की आवाज अर्थात जयजी वाळके यांच्या शुभ असते आपण हेड असं कॉल आलं. आणि हे स्टेल आपण पाहताय. नाणेफेक विनंतोय काव्या 11 इगतपुरी. विनंती असेल मान्यवरांना बेस्ट ऑफ लक द्यायचं आणि स्थानापन्न व्हायचं आहे. काव्या 11 इगतपुरी संघ विजय आपण नाणेफेकीच्या मार्फत मिळवलाय. काय निर्णय असेल? आम्ही फिल्डिंग करू पहिला क्षेत्ररक्षण. जास्त वेळ घेत नाही. आज तुम्हाला बेस्ट ऑफ लक असेल. आणि NP स्पोर्टच्या दिशेने जातोय. घरचं आयोजन आहे. घरच्या आयोजनामध्ये खेळतायत. नाणेफेकीचं कॉलिंग तुझ्याकडून होतं पण विजय मिळालेला नाहीये. विजय मिळाला असतं तर काय असतं? आम्ही पण फिल्डिंगच केली असते. आता प्रवाहाच्या विरोधात जायचे आणि फलंदाजी करायची. चांगली फलंदाजी करा. तुम्हालाही बेस्ट ऑफ लक. टॉस बॉक्समधून न्यूज येते. नाणेफेक विन होतोय काव्या 11 इगतपुरी संघ ज्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारला आणि आमंत्रित केले गेले फलंदाजी करण्याकरिता टीम
पी स्पोर्ट ए संघाला जाऊयात आपण आणि फेक कक्षातून थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे सज्ज आहेत अजयजी करत. थँक्यू सो मच तेजस धोबी. स्वागत आहे सर्वांचं आणि विशेष स्वागत आहे भोळा यांचं देखील. आणि त्यांचीच वाट पाहत आहेत क्रिकेट रसिक. लकी ड्रॉ कूपन त्यांच्याकडून तुम्हाला मिळणार आहेत आणि जवळपास 3:30 वाजता आपण ते कूपन द्यायला सुरुवात करणार आहोत. आज 2 भाग्यवान विजेते असतील या स्पर्धेमध्ये ज्यांना मिळणार आहेत 10,000 10,000 रुपये. श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026चा हा अंतिम दिवस, स्पर्धेचा सर्वात महत्त्वाचा दिवस. 8 संघांचं आव्हान जिवंत आहे. पहिली क्वार्टर फायनल मॅच आपल्या समोर रंगते आणि पहिल्या 4 ओव्हर्समध्ये फार कमी धावा फलकावर पाहायला मिळाल्या होत्या. MUCC मुरबाड संघाकडून फक्त 24 बनवल्या होत्या, परंतु शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये चांगली फटकेबाजी जितू चव्हाण आणि शेवटच्या ओव्हरमध्ये आपण बघितलं होतं सागर कापडीला, ज्याने सलगचे 3 षटकार ठोकले. त्यामुळे 56 धावांपर्यंत मजल मारलेली आहे MUCC मुरबाड संघाने आणि आता 57 धावांचा पाठलाग करायचा आहे सेमीफायनलची फेरी गाठण्याकरिता हरिओम शहापूर संघाला. सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल झाली आहे. राहुल जोकाडिया ऑल इंडिया आयकॉन प्लेअर आणि त्याच्या समवेत अजय गवते. प्रचंड मोठी टोटल जरी नसली तरी मात्र एक चॅलेंजिंग टोटल तर उभारण्यात आलेले आहे आणि MUCC मुरबाड टीमकडे देखील चांगलं आक्रमण आहे. गोलंदाजांना मात्र आपल्या नावलौकिकाला साजेशी गोलंदाजी करावी लागणार आहे सामना जिंकण्याकरिता. क्षेत्ररक्षकांची साथ गोलंदाजांना मिळणं देखील तेवढंच महत्त्वाचं असेल. ज्या पद्धतीनं डावाला फिनिशिंग टच दिलाय सागर कापडीनं, कौतुकास्पद. आणि आता तो मोमेंटम येथे गोलंदाज कॅरी करतील का ते पाहणं देखील तेवढंच औत्सुक्याचं असणार आहे. राहुल चोकाडिया मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्यासाठी प्रसिद्ध असलेला खेळाडू आहे. ऑर्थोडॉक्स फटके असतील किंवा इम्प्रोवाइज शॉट्स असतील, सर्वच फटके त्याच्या भात्यामध्ये आहेत. पहिलं षटक घेऊन गोलंदाज दर्शन सज्ज होईल. लेफ्ट आर्म गोलंदाज दोन्ही संघांमध्ये आपल्याला चांगलेच लेफ्ट आर्म गोलंदाज पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल राहुलसाठी ओव्हर पिच लॉफ्ट केला बिडोनच्या डोक्यावरून, सुरेख फटका. बॉल एक टप्पा घेतल्यानंतर लॉग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. कमजोर बॉलनं सुरुवात केली गोलंदाज दर्शननं आणि दर्शनच्या पहिल्याच बॉलला बाउंड्री लाईनचं दर्शन घडवत असताना फलंदाज राहुल जोगाडिया. येस, राहुल जोगाडियाबद्दल भरपूर चर्चा नेहमीच असते जेव्हा जेव्हा तो मैदानात येत असतो. व्यावसायिक स्तरावर खेळणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. शॉर्ट बॉल आहे यावेळेला, चांगल्या पोझिशन मध्ये येत असताना हुक केला आणि बरोबर तिकडे बाउंड्री लाईनलाच पाठवलंय बॉलला. सुरुवातीला पोझिशन पाहिली तेव्हा असं वाटलं मला की डिक्लेअर झोन मध्ये जातोय की काय बॉल, परंतु नाही. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉलला पाठवलंय 4 धावांकरिता. आणखी एक चौकार. हे व्यावसायिक क्रिकेटर या पद्धतीने खेळतात. पहिला बॉल जो होता ओव्हर पिच होता, त्याला माहिती होतं की आता गोलंदाज थोडासा बॉल मागे टाकणार आहे आणि त्यासाठी तो पूर्णपणे तयारीत होता. थोडासा क्रीजमध्ये डीप गेला, ऑफस्टिकच्या बाहेर निघाला आणि हुक शॉटसाठी जी पोझिशन पाहिजे ती बरोबर त्याने बनवली होती. चांगलं टायमिंग देखील साधलं. पॉवर प्लेचा फायदा घेतला जात आहे. एक स्वीपर कव्हर राहुलसाठी तैनात करण्यात आलाय आणि एक डीप स्क्वेअर लेग. चांगला बॉल यावेळेला सन्मान देत असताना हलक्या हाताने पुश केलाय. क्विक सिंगल. खूप चांगली फलंदाजी. कमजोर बॉल मिळाले त्याच्यावर प्रहार त्याने केलेत आणि चांगला बॉल जेव्हा मिळाला तेव्हा मात्र त्याला पूर्णपणे सन्मान देत असताना सिंगल घेतलीये आणि ही एक चांगल्या फलंदाजाची निशाणी असते. खराब चेंडूंचा खरपूस समाचार घ्या. चांगले बॉल आले तर त्यांचा सन्मान करा, स्ट्राईक रोटेट करा. असं जेव्हा तुम्ही खेळता कॉशन मेक्स ॲग्रेशन, तेव्हा मात्र एक मोठी इनिंग्स तुमच्याकडून येऊ शकते. स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्रायकिंग एंडला अजय गवते.
लेग स्टिकच्या बाहेर जाणारा बॉल फलंदाजाला तर बीट केलं, परंतु विकेट किपरला देखील बॉल मिळालेला नाहीये. बॉल हातातून निसटलाय श्यामच्या. डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा अवांतरच्या स्वरूपात मिळत आहेत, वाईटच्या स्वरूपात. धावसंख्या 11. अजय गवती देखील एक प्रतिभावंत असा फलंदाज आहे. टॉप ऑफ द ऑर्डर चांगल्या धावा तो बनवू शकतो, विशेषतः पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये चांगली फटकेबाजी करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. गोलंदाज देखील तेवढाच दर्जेदार आहे, परंतु सुरुवात ही फार महत्वाची असते ना. टोन सेट करण्यासाठी पहिले 2-3 बॉल हे महत्वाचे ठरतात, परंतु पहिलेच 2 बॉल थोडे कमजोर पडले, त्याच्यावर आक्रमण झालंय, त्यामुळे थोडंसं प्रेशर आहे. यावेळेला पुल केलाय, बॉल हवेत आहे, डीप मध्ये फिल्डर सज्ज आहे, डीप मिड विकेटला. ओहो, सहज सोपा झेल ड्रॉप. अगदी सिटर होता क्रिकेटच्या भाषेत म्हणायचं झालं तर. चांगल्या पोझिशन मध्ये होता फिल्डर, जजमेंट चांगलं होतं, परंतु सुरक्षित हातांची जोडी दाखवता आली नाहीये. बॉल हातातून निसटलाय, अगदी शेवटच्या क्षणाला जीवदान मिळतंय फलंदाज अजय गवतीला. सिंगल तिथे प्राप्त करण्यात आली आहे. सिंगलच्या जोरावर धावसंख्या जाऊन पोहोचले 12 या आकड्यावर. 57 धावांचा पाठलाग या पहिल्या क्वार्टर फायनल मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय हरिओम शहापूर संघाकडून. ओ स्विच इट, फिल्डर आहे, त्याच फटक्यासाठी फिल्डर सेट करण्यात आला होता आणि डीप पॉइंटला एक चांगला झेल. फलंदाज बाद होतोय. बिग विकेट राहुल जोगाडिया तंबूच्या आश्रयाला. इम्प्रोवाइज फटके खेळण्यामध्ये वाकबगार आहे राहुल जोगाडिया. याची पूर्णपणे कल्पना MUCC मुरबाड टीमच्या कॅप्टन राजूला होती आणि त्यामुळे सुरुवातीपासूनच आपण तिकडे बघत होतो डीप कव्हर पॉइंटला फिल्डर सज्ज करण्यात आला होता आणि अखेर राहुल त्या ट्रॅप मध्ये अडकलाय, त्या जाळ्यात अडकलाय. बिग फिश इन द नेट. सुरुवात चांगली केली होती राहुलनं, परंतु मोठी इनिंग्स त्याला खेळता आलेली नाहीये. खरं तर या फटक्याची आवश्यकता नव्हती असं म्हणायला हरकत नाहीये, कारण 2 चौकार ऑलरेडी त्याने ठोकले होते. टार्गेट देखील जास्त मोठं नाहीये आणि ते पाहता देखील या फटक्याची कदाचित आवश्यकता तर नव्हतीच. मात्र मोह आवरता आला नाही स्विच खेळण्याचा. बरोबर फिल्डरला शोधून काढलं. योगेश होता त्या ठिकाणी, डीप मध्ये चांगला झेल त्याने स्वीकारलाय. पहिलं यश मिळालंय गोलंदाज दर्शनला, पहिलं यश मिळालंय MUCC मुरबाड संघाला. धावसंख्या 1-12. हरिओम शहापूर संघ 57 धावांचा पाठलाग करत आहे या क्वार्टर फायनल मॅच मध्ये. यानंतर आणखी एक मोठी क्वार्टर फायनलची लढत आपण पाहणार आहोत. NP स्पोर्ट्स A शहापूर विरुद्ध काव्या 11 इगतपुरी. नवीन बॅटर, एक आयकॉन बाद झाल्यानंतर दुसरा आयकॉन मैदानाच्या आतमध्ये. दीपेश घोलप. दीपेश घोलपची बॅट बोललेली आहे या मैदानावर. मागच्या स्पर्धेमध्ये अर्थात धर्मवीर चषकामध्ये आपण बघितलं मोठमोठे षटकार त्याने ठोकले होते, चांगल्या इनिंग्स तो खेळला होता. या स्पर्धेमध्ये खरं तर हरिओमच्या फलंदाजांची एवढी काही टेस्टिंग झालेली नाही, कारण टार्गेट छोटे राहिलेत. ओ लवली डिलिव्हरी, ऑलमोस्ट अनप्लेएबल बॉल होता हा. टर्न ही झाला बाहेरच्या बाजूनं, थोडा एक्स्ट्रा बाउन्स देखील होता. बॅटर द्विधा मनस्थितीत दिसला होता. बॅटच्या आउटसाइड एजला बीट करणारा बॉल, चांगला बॉल आणि याचबरोबर षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 1-12 हरिओम शहापूर. समीकरण 30 चेंडू आणि 45 धावा, म्हणजेच 9 धावा प्रति षटक आता धावा बनवण्याची गरज आहे. धावा चांगल्या आल्या पहिल्या षटकामध्ये. 12 धावा फलकावर लागलेल्या आहेत, परंतु महत्वाची विकेट राहुलची गमावली गेली आहे, जो चांगल्या टच मध्ये दिसत होता. आणि ज्या बॉलवर तो बाद झाला त्या बॉलवर देखील त्याने टायमिंग चांगलं साधलं होतं, परंतु फिल्डरला बीट करू शकला नाही. नवीन षटक घेऊन राहुल. खांद्याचा वापर केलाय, जोराने टाकलेला बॉल होता आणि बाहेर काढलाय. अँगल यूज करत असताना राईट आर्म राऊंड द विकेट. डॉट बॉल न सुरुवात केली गोलंदाज राहुलनं. राहुल सोमने, अनुभव चांगला आहे राहुल सोमनेकडे, तो अनुभव पणाला लावावा लागेल. पॉवर प्लेचं हे षटक आहे. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. आउटसाइड एज होती, परंतु तिथे आणखी एक स्लिप पाहिजे होती हा बॉल कॅच करण्यासाठी. एकच स्लिप आहे.
दुसरी स्लिप असती तर कॅच मिळाला असता, परंतु तिथे एकच स्लिप आहे, त्यामुळे बॉल डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव मिळणार आहे. धावसंख्या 13. हे षटक फार महत्वाचं आहे. पॉवर प्लेचं दुसरं आणि अंतिम षटक आहे. एक किफायती षटक जर टाकलं गेलं, एखाद दुसरी विकेट प्राप्त केली तर मात्र नॉन पॉवर प्लेचा जो खेळ असेल तो अतिशय रंगतदार आपल्याला पाहायला मिळेल. परंतु या षटकामध्ये जर मोठे फटके आले तर मात्र टार्गेट आणखी सोपं होताना दिसेल. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, स्लाइटली फुलर लेंथवर टाकलेला बॉल, बीट केलाय बॅटर दीपेशला. चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात या षटकाची गोलंदाज राहुल कडून. परंतु राहुलला देखील याची पूर्णपणे कल्पना असणार आहे की फक्त 3 किंवा 4 चेंडू चांगले टाकून होणार नाहीये. 6च्या 6 चांगले बॉल्स टाकावे लागतील, तेव्हा एक चांगलं षटक ते ठरणार आहे. नाहीतर पहिल्या हाफमध्ये आपण बघितलंय हॅट्रिक सुरुवातीला आणि त्यानंतर सलगचे 3 षटकार आले होते, त्यामुळे ते षटक निलेशचं खर्चिक राहिलं होतं. पावलांचा वापर केला होता, पुन्हा बीट केलंय. अप्रतिम गोलंदाजी, चांगला वेग होता या बॉल मध्ये. लगातार चेंडू बाहेर काढले जात आहेत. फलंदाजाचं फुटवर्क पाहून देखील गोलंदाजी केली जात आहे. इम्प्रेस करत असताना या क्वार्टर फायनल मॅच मध्ये गोलंदाज राहुल सोमणे आपला अनुभव खऱ्या अर्थानं त्याने पणाला लावलाय. ॲक्युरसी दाखवतोय. आतापर्यंत त्याने शॉर्ट बॉलिंग केलेली नाहीये किंवा विट दिलेली नाही फलंदाजांना. अचूक टप्प्यावरचा मारा आपल्याला पाहायला मिळतोय. दीपेश खेळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज. ज्याही वेळेला पुढे सरसावला होता हा बॉल आणखी जास्त बाहेर कट केलाय. ग्रेट पीस ऑफ बॉलिंग. अशीच गोलंदाजी आपल्याला हरिओम संघाकडून देखील पाहायला मिळाली होती. राहुल जोगाडियानं सलगचे 5 निर्धाव बॉल टाकले होते त्याच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये. आणि येथे आपण बघतोय की दीपेश घोलप सारखा कसलेला फलंदाज आयकॉन समोर असताना देखील न डगमगता गोलंदाजी केली जात आहे राहुल सोमनेकडून. टाळ्यांचा गजर ऐकायला मिळतोय या गोलंदाजी करिता. धावसंख्या स्थिरावली आहे 13 या आकड्यावर. षटकातील शेवटचा बॉल. स्विच हिट खेळण्याच्या तयारीत होता. फार लवकर दाखवलं होतं गोलंदाजाला की मी स्विच हिट खेळणार आहे आणि ते बरोबर ओळखत असताना जाणून बुजून डाव्या यष्टीच्या बाहेर यॉर्कर लेंथवर बॉल टाकला आणि पुन्हा बीट केलंय दीपेश घोलपला. पूर्णपणे बांधून जखडून ठेवलं या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये दीपेश घोलपला. पॉवर प्ले मध्ये फक्त प्लेच राहिला, पॉवर निघूनच गेली फलंदाजीची. जणू काही असं दृश्य होतं. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 1/13 हरिओम शहापूर. आणि आता टार्गेट कुठेतरी कठीण वाटायला लागलंय. समीकरण 24 बॉल्स मध्ये 44 धावांची आवश्यकता. प्रति षटक 11ची सरासरी येथून गाठावी लागणार आहे विजयाकरिता हरिओम शहापूर संघाला. 5 चेंडूंचा सामना केलाय दीपेश घोलपनं. अकाउंट ओपन झालेलं नाही. अजय गवतेनं फक्त 3 बॉल्स फेस केलेत. 2 धावांवर तो खेळतोय. बाद होणारा फलंदाज आयकॉन राहुल जोगाडिया, ज्याच्या बॅटमधून 2 चौकार आले. 4 बॉल्स मध्ये त्याने 9 धावांचं योगदान दिलं. आपला मनपसंत स्विच हिट फटका खेळण्याच्या नादात तो बाद झाला. आणि प्रेक्षक तुम्ही पाहू शकाल आपल्या मुलीला घेऊन देखील ते काका इकडे आलेले आहेत सामन्याचा आनंद लुटण्यासाठी. आणि बघा इकडे निलेश पाटोळे साहेबांची ही जी स्पर्धा आहे ना, प्रेक्षकांसाठी देखील फार महत्वाची स्पर्धा आहे. कारण लकी ड्रॉ ठेवण्यात आलेला आहे. फ्री ऑफ कॉस्ट आहे. कुठल्याही प्रकारचं शुल्क तुमच्याकडून घेतलं जात नाहीये. सगळ्यांसाठीच ते लकी ड्रॉ आहे. कुपन तुम्ही घेऊ शकता. फक्त आधार कार्ड तुमच्याकडे पाहिजे रजिस्ट्रेशन करण्यासाठी. विनामूल्य तुम्हाला कुपन दिले जात आहेत आणि तब्बल 10,000 रुपये जिंकण्याची संधी आहे. आज तर 2 कुपन काढले जातील. 2 लकी विनर्स असतील. दोघांना 10,000 रुपये पारितोषिक म्हणून दिलं जाणार आहे. आणि या संधीचा, सुवर्ण संधीचा लाभ घ्या. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. निलेश पाटोळे स्पोर्ट्स शहापूर आणि निलेश पाटोळे साहेबांच्या वतीनं श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 मध्ये जबरदस्त स्पर्धा आणि पहिलीच क्वार्टर फायनलची मॅच आता रंगतदार अवस्थेत आपल्याला जाताना दिसते. गोलंदाजी मध्ये बदल करण्यात आलाय. केतनच्या हातात आता बॉल सोपवलाय MUCC मुरबाड टीमच्या कॅप्टन राजूने. राजूची कॅप्टनशिप देखील चांगली राहिली या स्पर्धेमध्ये. यादीचा जो सामना होता, जी एक प्रकारची प्री क्वार्टर फायनल मॅच होती नीरज स्पोर्ट्स आसनगाव विरुद्ध, त्या मॅच मध्ये खरं तर फार मोठी धावसंख्या नव्हती त्यांच्याकडे. चांगली राहिली, कॅप्टनशिप चांगली राहिली होती आणि त्यामुळे तो सामना त्यांनी जिंकला होता. फलंदाजांना इथून गिअर चेंज करावी लागतील. प्रत्येक ओव्हर मध्ये किमान एक मोठा फटका आता खेळावा लागणार आहे. केतनचा पहिला बॉल लेफ्ट आर्म राऊंड विकेट. चांगल्या लेंथवर
थोडीशी जागा बनवली होती आणि अगदी समोर खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या आतमध्ये लागला, बाउन्सवर विकेट कीपरकडे. डॉट बॉलनं सुरुवात होते या षटकाला. निर्धाव चेंडूंचं जे पर्सेंटेज आहे ते वाढत चाललेलं आहे. स्ट्राईक रोटेशनवर लक्ष देणं गरजेचं असणार आहे. अशा परिस्थितीमध्ये सिंगल डबल्स फार महत्वाचे असतात. एक्स्ट्रा बाउन्स, टॉपेज आहे, फिल्डर बॉल खाली. हो, जबरदस्त कॅच, अगदी डिक्लेअर झोनच्या जवळ होता. स्लिप मधून धाव ठोकली स्वतःच्या डावीकडे गणेश गायकरनं आणि अफलातून कॅच स्वीकारलाय. फलंदाज बाद होत असताना अजय गवते. दुसरा धक्का बसलाय हरिओम शहापूर संघाला. धावसंख्या 13. पट्टीमध्ये गोलंदाजांसाठी भरपूर काही आहे असं दिसतंय. फक्त अचूक टप्प्यावर तुम्ही गोलंदाजी केली पाहिजे. लाईन तुमची चांगली पाहिजे. अगदी एष्ट्यांच्या रोखानं चेंडूचा टप्पा होता, परंतु चांगली फिरकी दिली होती. थोडासा मागे टाकलेला बॉल, त्याच्यामुळे बाउन्स देखील चांगला प्राप्त केला आणि फटक्यावर अजिबात नियंत्रण मिळवता आलं नाही फलंदाजाला. टॉपेज होती, चांगला झेल गणेश. क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं गरजेचं आहे. गोलंदाजांना सुरुवातीलाच उल्लेख केला होता मी, कारण टार्गेट जास्त मोठं नाहीये. राहुल जोगाडियाने ज्याप्रमाणे सुरुवात केली होती तेव्हा असं वाटत होतं की कदाचित सामना एकतर्फी होतोय की काय, परंतु त्याला लवकर पवेलियनचा रस्ता दाखवला गोलंदाज दर्शननं. त्याने चांगला पलटवार केला होता पहिल्या षटकामध्ये. तदनंतर दुसरं षटक राहुल सोमनेचं आउटस्टँडिंग. फक्त एकच धाव त्याने खर्च केली. इकॉनॉमिकल षटक टाकलं, दबाव वाढवला फलंदाजांवर आणि त्याचा फायदा आता घेतलाय केतनने. नवीन बॅटर मैदानामध्ये पंकज. 22 बॉल्स मध्ये 44 धावांची आवश्यकता. पंकज पवार ऑन स्ट्राईक. बॅटचा प्रहार केलाय, टायमिंग चुकलंय. फिल्डर आहे स्वतः कॅप्टन. बॉलवर वेगानं झेपावला. एक पाय जरी पुढे टाकला तर एष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातील अशी जणू काही चेतावणी दिली तिकडे नॉन स्ट्रायकरचे एंडला उभे असलेल्या फलंदाज दीपेश गोलपला. डॉट बॉल येतोय. त्यावेळेला संपर्क चांगला आहे, खेचलाय ऑन साइडला. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून पत्रा बजाव, सिक्सर. ग्रेट शॉट. पंकज पवारनं आपली पॉवर दाखवली आहे. बॉल एवढाही खराब नव्हता, परंतु किती लवकर त्याने लेंथ पिक केली आहे. क्रीज मध्ये थोडासा मागे खेळत होता, त्यामुळेच योग्य पोझिशन मध्ये देखील पाहायला मिळाला. आणि कडक पुल शॉट. जे प्रेशर वाढलं होतं ना, ते प्रेशर थोडासा रिलीज करणारा हा फटका षटकार आलाय पंकज पवारच्या बॅट मधून. धावसंख्या जाऊन पोहोचले 19 या आकड्यावर. जबरदस्त संघर्ष आहे चेंडू आणि बॅटच्या दरम्यान. पुढचा बॉल. चोख प्रत्युत्तर दिलं षटकाराला. क्विकर टाकला, यॉर्कर लेंथवर उजव्या इष्टीच्या बाहेर. बॅटरला बीट करणारा बॉल होता. वेगात देखील बीट केलं. चांगलंच युद्ध रंगलेलं आहे. चांगलं बॅटल आपण बघतोय सध्या केतन आणि पंकज पवार या दोन खेळाडूंच्या दरम्यान. नेक्स्ट बॉल. यावेळेला थोडासा शॉर्ट बॉल राहिला. एलिव्हेशन नाहीये, ग्राउंडेड फटका बनलाय, परंतु डीप मध्ये खेळाडू आहे. डीप स्क्वेअर लेगला फक्त एक धाव मिळताना दिसते. आणि याचबरोबर हे चांगलं षटक समाप्त होत असताना केतनचं एक मोठा फटका आला जरूर, परंतु ओव्हरऑल चांगली गोलंदाजी. 3 षटकांचा खेळ संपलाय. 57 धावांचा पाठलाग करत असताना हरिओम शहापूर संघाची धावसंख्या फलकावर 2 बाद 20. 20 रन्स फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. आणि आता समीकरण उरलंय 18 बॉल्स मध्ये 37 धावा. प्रत्येक षटकानंतर आपण बघतोय की जी आवश्यक धावगती आहे त्याच्यामध्ये वाढ होत चाललेली आहे. आणि आता रिक्वायर्ड रन रेट आपण बघतोय 12 पेक्षाही थोडासा अधिकचा आहे. 12.33 ची सरासरी राखावी लागणार आहे. अर्थातच 18 चेंडूंमध्ये 37 धावांची आवश्यकता आहे. 8 विकेट्स मात्र सुरक्षित आहेत. विकेट्स आहेत त्याच्यामुळे आक्रमण केलं जाऊ शकतंय आणि तसा प्रयत्न केला देखील जाणार आहे, परंतु गोलंदाज किती चांगलं नियंत्रण येणाऱ्या षटकांमध्ये दाखवतील ते देखील पाहणं तेवढंच औत्सुक्याचं ठरणार आहे. मॅच मात्र रंगतदार अवस्थेत आहे. दोलायमान अवस्थेत असलेला सामना. कुठेही जाऊ नका, मॅच सोडून पाहत राहा tenniscricket.in वर. श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 कमेंट्री बॉक्समध्ये आम्ही करीत आहोत बदल. आणि आता पुढच्या 3 षटकांसाठी तुमच्या पर्यंत समालोचन घेऊन येत आहेत तेजस धोबी. फील्डिंग नीट करा यार, कॅच नका सोडू आता. थँक्यू सो मच. एकंदरीत आपण बघितलं पहिल्या सत्रामध्ये तर 56 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या आणि विजयाकरिता 57 धावसंख्येचा वळण समोर ठेवला असताना 20 धावा मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र 3 षटकांमध्ये कंप्लीट केल्या गेल्यात. म्हणजे उरले 18 चेंडू आणि विजयाकरिता 37 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र
मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 14 आणि हाताळण्याकरिता दर्शनला मैदानाच्या आतमध्ये आता मात्र आमंत्रित केले गेले. आतापर्यंत आपण बघितलं तर अजय आणि राहुल बाद होताना पाहायला मिळालेत आणि पंकज आणि सध्या तरी दीपेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या तरी पाहताय. 18 चेंडू विजयाकरिता 37 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासी आहे. एकंदरीत विचार केला तर कोणाच्याही बाजूने अजूनही सामन्याचं जे विजयाचे चित्र आहे ते कोणाच्याही बाजूने दिसत नाहीये. सामना बरोबर परिस्थितीमध्ये अजूनही पाहायला मिळतोय. पुढचं एक षटक आणि हे षटक आणि पुढचे काही चेंडू षटकाचे झाल्यानंतर चित्र सध्या तरी स्पष्ट होताना पाहायला मिळेल. पण क्रिकेट आहे, कधीही रंग बदलू शकतो, कुठल्याही चेंडूवर कुठलाही आकार इथे मात्र घेऊ शकतो. त्या अनुषंगानं आपण भाकीत करणं थोडंसं इथून मात्र वेगच वाटेल असं म्हणायला हरकत नाहीये. ओहो हो, यावेळेस आपण इथून मात्र पाहताय अपील तर केली गेली होती आणि त्याच्यानंतर पंच आमच्यापर्यंत दर्शवतात की खूप सारा बाहेर यष्टांचा हा खेळाडू पाहायला मिळाला आणि त्यानंतर रेंज ती इथून मात्र पाहायला मिळाली नाहीये. लेगबाईच्या स्वरूपातली एक धाव मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या तरी पाहताय. सिंगलनं धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 21-21 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय. गोलंदाज या दीपेश करिता हा चेंडू होता. ओहो, दीपेश मिस करतील यावेळेस. वाडा तालुक्याचा टायगर सातत्याने या मैदानावर आपल्या नावाची छाप सोडत असताना आपण दीपेशला कित्येकदा पाहिलं आणि वाडा तालुक्याचा विचार केला तर हर एक टुर्नामेंटमध्ये अर्धशतक याचं सातत्यानं झळकताना आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याला थांबा दर्शवला गेलाय. यावेळेस आपण इथून मात्र पाहताय गोलंदाज या डान्स करत जेणू मध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. सिंगल अंकित झाली आहे आणि सिंगल नंतर डबलचा प्रयास जो मैदानाच्या आतमध्ये होता तो सध्या तरी कंप्लीट होत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा मिळाल्या. धावसंख्या 2 धावेच्या बढतीनं 23 या अंकावर धावफलक. 15 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि विजयाकरिता आता मात्र 34 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासत असताना आपण पाहताय. 15 चेंडू 34 धावा, 34 धावा आणि 15 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज या ओहो, बॉल यावेळेस उचलला गेलाय. फटका बाउंड्रीच्या पलीकडे की क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, तिथे मात्र फटका फसतोय. महत्वाचा गडी, महत्वाचा फलंदाज हरिओम संघाचा दीपेश गोल बाद होत असताना आणि परतावं लागेल झेलबादच्या स्वरूपात तंबूच्या आश्रयाला. सचिनच्या हातामध्ये हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला विसावत असताना इथून मात्र पाहायला मिळाला. मी म्हणतो ना की हे षटक आणि त्याचे जे पुढच्या षटकाचे काही चेंडू असतील ते मात्र चित्र सध्या तरी तुम्हाला दर्शवताना आपल्याला पाहायला मिळतील. चला नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल काव्य 11 इगतपुरी आणि त्याच्या विपक्षात 2 नत करत असताना NP स्पोर्ट काव्य 11 इगतपुरी संघानं नाणेफेक विरून क्षेत्ररक्षणाचा निर्णय येथे मात्र स्वीकारलाय. चला वॉर्मअप आपण आपला रेडी ठेवा आणि लाईव्ह स्क्रीनला आपण पाहताय मुरबाड संघाचे मॅनेजर आहेत दाजी. त्यांनाही आपण इथून मात्र पाहताय. दाजी से हाय. येस, त्यांनाही आपण इथून मात्र पाहताय. MUCC मुरबाड संघाचे ते मॅनेजर आहेत आणि आनंद घेत आहेत. मी अगदी आणि tenniscricket.in भूतपूर्व मेंबर सुद्धा होते. त्यांचंही मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. विकेटचं पतन झाल्यानंतर न्यू पार्टनर मैदानाच्या आतमध्ये निलेश दाखवत असताना आपण पाहताय. बॉल यावेळेस निलेशचा वैयक्तिकरित्या खेळायचा होता. कसा खेळू हे समजलं नाहीये. चेंडू कधी निघून गेला आणि लेग स्टिकचा वेध घेत असताना यावेळेस काय पाहायला मिळतं, दांडी गोल करणारा हा चेंडू. विकेटचं पतन, फलंदाज बाद. परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. आल्या पावली स्वस्त्यात, अगदी स्वस्त्यात निलेश तंबूच्या आश्रयाला. लगातार 2 चेंडू आणि 2 विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये दर्शनच्या मार्फत इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. आपल्या भात्यातील आतापर्यंत 5 चेंडू फिरून काढले गेलेत. शेवटचा या षटकाचाही चेंडू आहे आणि हॅट्रिक घेण्याची संधी सुद्धा शेवटची इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सध्या तरी पाहायला मिळते. आधीच्या मॅचमध्ये आधीच्या इनिंगमध्ये क्षमस्व आपण एकंदरीत जर का बघितलं तर आपल्याला 2 हॅट्रिक पाहायला मिळाला. गोलंदाजी ट्रॅकवर निलेश होता आणि त्याच्या ह्याच्यामध्ये आपल्याला विकेट हॅट्रिक सुद्धा पाहायला मिळाली आणि षटकार हॅट्रिक सुद्धा पाहायला मिळाली होती पहिल्या इनिंगच्या लास्ट षटकामध्ये. कदाचित आता मात्र पुन्हा एकदा ते चित्र आमच्या प्रेक्षक राजाच्या नजरेच्या भेटीस येताना इथून मात्र पाहायला मिळतं. कारण 2 चेंडू आणि 2 विकेटचे पतन मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र होताना आपल्याला पाहायला मिळतं. अंतिम 1 चेंडू आहे या षटकाचा आणि संधी सुद्धा आहे इथून मात्र विकेट हॅट्रिक.
येण्याची सध्या तरी मिस करताना पाहायला मिळतील. 22 स्वरूपात डिक्लेअर झोन मध्ये जाणारा चेंडू षटक समजत इथून मात्र क्रमांक 4चं 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 4 गड्यांची मोबदल्यात, ती म्हणजे अर्थातच 24 या अंकावर धावफलक. विजयाकरिता 12 चेंडू आणि 33 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आता उत्तम असेल. हा मागेच राहतो सर. डी बघा सर. सर मागे आहे का? षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र संपलंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे अर्थातच 24-24. थोडंसं कंजूसी बरं षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. त्याच्यापेक्षाही अगदी दुसऱ्या षटकाचा विचार केला आपण तर फक्त एकच धाव केली होती. त्याच्यानंतर धावा रोखण्याकरिता यश सध्या तरी प्राप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. 5वं षटक आहे 12 चेंडू आणि विजयाकरिता 33 धावसंख्येची आवश्यकता असताना 5वं षटक निर्णायक षटक हाताळण्याकरिता योगेशला मैदानाच्या आतमध्ये इथून आता आमंत्रित केलं गेलंय. सागर. हा बस बस बस. असो योगेशला आपण पाहताय गोलंदाज ट्रॅकवर सज्जोई षटकातील पहिल्याच बॉल. ओहो यावेळेला बैठक परफेक्ट शॉट मैदानाच्या आतमध्ये चेंडू निघून चाललाय बाउंड्राईच्या पलीकडे पाहायला मिळतोय. इथून मात्र बिग बिग यूज सिक्सर 6. पंकजच्या बॅट मधून स्ट्रोक पॉवरफुल अँड सक्सेसफुल स्ट्रोक पाहायला मिळाला. गरज होती या फटक्याची. तिथे मात्र धावसंख्या स्टॉप झाली होती तिथून मात्र आता वेगानं समृद्धी महामार्गावर ज्या पद्धतीने गाडी पळवावी या पद्धतीनं कदाचित इथून मात्र टॉप गिअर टाकला असावा. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये या षटकाराच्या बढतीनं सुरुवात करत असताना बॅटर पंकज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चला टीम मीटिंग नकोय. धावसंख्या षटकाराच्या बढतीनं जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 30 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहताय म्हणजे एकंदरीत समीकरणाचा विचार केला तर 11 चेंडू शेष असतील आणि विजयाकरिता 27 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आता मात्र भासत असताना पाहायला मिळेल. या षटकामध्ये अजून 1 ते 2 जर मोठे फटके आले ना तर कुठेतरी मात्र जे आव्हान आहे जे धावसंख्येच्या आव्हानाचं प्रेशर आहे ते थोडंसं कमी होताना पाहायला मिळालं नाही. आव्हानाच्या जवळ जाण्याचं काम इथून मात्र 1 ते 2 मोठ्या फटक्यांनी होताना आपल्याला पाहायला मिळेल. सुरुवात तर झाली आहे पहिल्या बॉलवर एका सिक्सरनं. चलो आता मात्र आपण वेळ घेऊया थोडंसं कमी कारण आज फायनल डे आहे आणि वेळेमध्ये आपल्याला ही स्पर्धा आपण इथून मात्र ज्या पद्धतीने पाहिलं संपवायची आहे अशा सूचना आमच्यापर्यंत इथून मात्र पोहोचत असताना आज जर बघितलं तर आमच्या खेळाडूंच्या आणि खऱ्या अर्थानं प्रेक्षक राजाच्या भेटीला जय मल्हार ब्रास बँड सुद्धा आपल्याला इथून मात्र पाहायला मिळणार आहे. कालच त्याची उद्घोषणा सध्या तरी आपल्याला पाहायला मिळेल. जय सर सुद्धा ये शापूर की आवाज ज्यांचा आपण आवाज सतत आणि ऐकत असतो. गोलंदाज सज्ज होतोय. हो षटकातील पुढचा बॉल यावेळेस काय घडतं तर अगदी समोरून एक धाव हाताला स्पर्श होऊन चेंडू अगदी थोडंसं रोमांच झोनमध्ये जाताना पाहायला मिळाला. 1 धाव मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र अंकित झाली. धावसंख्या एकेरी धावेने जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 31-31 या अंकावर धावफलक. जय सर सुद्धा अगदी सकाळच्या सत्रापासून जॉईन होतात. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. सिंगल अंकित होताना ओहो क्षेत्ररक्षक पोसायला उशीर होतोय आणि इथून मात्र चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे पाहायला मिळतो इथून मात्र चौकार. खरं तर स्टंप माईक टेनिस क्रिकेटचं वर्क आपण इथून मात्र पाहताय आणि त्यांच्या साथीला आमचे DJ सुद्धा आहेत. स्टंप माईकमधून आमच्या खेळाडूंचा आवाज आणि जी बॅट स्पर्श होते ना खेळपट्टीला तिचाही आवाज पाहायला मिळतो. म्हणजे बॅट जेव्हा स्पर्श होते त्याच्या आवाजाने थोडासा धोका जरूर निर्माण होत असेल असं म्हणायला इथून मात्र हरकत नाही आहे. आणि सध्या तरी ते वर्क आमच्या टेनिस क्रिकेटचं आपण इथून मात्र पाहताय.
डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये यावेळेस कमबॅक गोलंदाजाचं खऱ्या अर्थानं पाहायला मिळालं. धावसंख्या 35 या अंकावर 35 4 गड्यांच्या मोबदल्यात 35 चेंडू आणि विजयाकरिता 22 या धावसंख्येची आवश्यकता आता मात्र मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासत असताना आपण पाहताय. 8 चेंडू 22 धावा आणि 8 चेंडू हे समीकरण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार. हो यावेळेस हवेमध्ये चेंडू आहे, फटका फसण्याची शक्यता. 2 क्षेत्ररक्षक तिथे मात्र पोहोचले होते. कॉलिंग प्रॉपर झाला आणि आता मात्र परफेक्टली झेल मैदानाच्या आतमध्ये कॅरी करत असताना क्षेत्ररक्षक सचिन चोरगेच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू विसावला गेला आणि विकेटचं बटन बॅक टू द पवेलियन पॅटर्न. फलंदाज बाद होत असताना आपण जलपाच्या स्वरूपात पाहायला मिळाला. रणजित बाद झाला आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये शुभम दाखवत असताना आपण इथून मात्र पाहताय आणि शुभम आता मात्र झेपी असेल. विकेट क्रमांक एकंदरीत आपण विचार केला तर 5 गडी आतापर्यंत बाद होताना पाहायला मिळतात. अच्छा मॅच आहेत मी आधी म्हटलं की बेस्ट वर्सेस बेस्ट लढती आपल्याला जरूर पाहायला मिळतील. फलंदाज सज्ज होतोय. पुढचा बॉल बॅटची कडा आहे. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये जाणारा चेंडू. 1 धाव इथे मात्र पुन्हा एकदा अंकित होताना पाहायला मिळेल आणि एकेरी धाव्याने धावसंख्या 36 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत आपण विचार केला 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे म्हणजे अर्थातच 5 गड्यांच्या मोबाईलला 36 शेवटचे 6 चेंडू आणि आता मात्र 21 या धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासत असताना आपण पाहत आहे. प्रॅक्टिस मध्ये आज पाचवी घेतलीस ती. प्रॅक्टिस बंद केले ना पोरावी, फक्त बॅटिंगच करता. मग बाहेर जाऊन बॅटिंगच करता फक्त, प्रॅक्टिस बॉलिंग नाही करीत. बंद केली प्रॅक्टिस बंद केली मी बॉलिंग बाहेर बाहेर टाक. पहिला बॉल अंतिम शेवटचे 6 चेंडू आणि आता मात्र विजयाकरिता 21 धावसंख्येची आवश्यकता. अंतिम षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर मात्र केले गेले. तो समजा फलंदाजीसाठी सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र अंतिम षटक हाताळण्याकरिता गणेशला आपण पाहताय. पहिलाच बॉल यावेळेस पहा धावबाद करण्याची संधी इथून मात्र चालून आली आहे. खरं तर पहिला प्रयत्न बघितला गणेशने झेल घेण्याचा केला गेला होता पण त्याच्यानंतर फलंदाजाला असं वाटलं की झेल चुकल्यानंतर तारांबळ करू शकते. 1 धाव पूर्ण करणं गरजेचं राहील पण तो निर्णय कुठेतरी चुकीचा ठरला आणि आता मात्र धावबादच्या स्वरूपात परतावं लागलं इथून मात्र तंबूच्या आश्रयाला. बॅटर आउट शुभम तंबूच्या आश्रयाला. विकेट क्रमांक 6 आता मात्र बॅक टू पॅव्हिलियन आपल्याला सध्या तरी जाताना पाहायला मिळतोय आणि न्यू बॅटर आहे मैदानाच्या आतमध्ये मयूरला आपण पाहताय. गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल बॅटच्या फेस मध्ये आलाय. आयता वाढलेला ताट समोर होता, फक्त खायला बाकी होतं आणि यावेळेस इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय इथून मात्र षटकार आणि पाठरकडून रिव्ह्यूची मागणी केली गेलेली बीमर करीता. यात उंची धारण केली आहे का मग जर का इथून मात्र डिसिजन काय पोहोचतो आधी मी तुमच्यापर्यंत ते पोहोचवील. षटकार तर पाहायला मिळालाय.
फेअर डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि अनसक्सेसफुल रिव्ह इथून मात्र आपण पाहता षटकार मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पहिल्या षटकाराच्या बढतीनं धावसंख्या आहे ती म्हणजे अर्थातच 42-42 या अंकावर विजयाकरिता शेवटच्या 4 चेंडूचं खेळ आहे आणि आता मात्र 15 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये भासती आहे. 42 मित्र. फोर्टी 42 विजयाकरिता शेवटचे 4 चेंडू आणि आता मात्र 15 धावसंख्येची आवश्यकता आहे. 6 चेंडू 21 धावसंख्येची आवश्यकता होती, त्याच्यानंतर एक विकेट गेला आणि आता मात्र षटकार पाहायला मिळालं. शेवटचे 4 चेंडू आहेत आणि आता मात्र 15 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये भासती आहे. ये तू ये हे तू इथे आहे भाऊ, तू इथे तर 2 लावू शकतो ना जवळ क्लोज. ये तू पण ये तू पण ये इथं. हे तोंडावर एक आधी ते एक इथं ते तोंडावर. हा. नंतर बॉल ना एका तोंडावर एक इथं ते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल इथून मात्र गणेश षटकात येईल. बॉल पाहायला मिळाला आणि खेळ करत असताना इथून मात्र फटका कन्वर्ट करत असताना त्रास उद्भवला गेला. एकच धाव मैदानाच्या आतमध्ये. चांगली रणनीती किंवा जी खेळामधील युक्ती असते इथून मात्र वापरली गेली. नॉनस्ट्रायकरच्या बॅटरला असणाऱ्या बॅटरच्या ठिकाणी असणारी असताना आधी उद्ध्वस्त केलं गेलं आणि त्याच्यानंतर फेकू की नको या पद्धतीने कन्फ्यूज करण्याचं काम इथून मात्र गोलंदाजांनी इथं मात्र दर्शवलं गेलं. सिंगल अंकित होतीये. सिंगलच्या बढतीनं धावसंख्या 43-43 3 चेंडू आणि 14 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. हा मग बरोबर आहे. घे ना पुढे ये तर गोलंदाज सज्ज होतोय षटकातील ही वेळेस आपण पाहताय हा चेंडू निर्णायक होता असं म्हणायला इथून मात्र हरकत नाहीये. तर निर्णायक होता. या चेंडूवर एखादा मोठा फटका आला असता तर आव्हान खूप सारं जवळ येताना पाहायला मिळालं असतं. आता मात्र दोन्ही पर्यंतही पोहोचला त्यामुळे तो चेंडू हो हो आधीच्या चेंडूवर जर हा स्ट्रोक कन्वर्ट झाला असता ना हरिओम संगम कुठेतरी वाटचाल करत असता षटकार पाहायला मिळाला. हे फटके आधी कन्वर्ट होणं गरजेचं होतं. आता कन्वर्ट होऊन इतकासा फायदा काय होणार नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचत असताना षटकाराच्या बढतीनं आपण पाहताय 49 या अंकावर धावफलक. आता मात्र विजयाकरिता 1 चेंडू आणि 8 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये भासतीये. एखादा जर का आता मात्र भीमर चेंडू आला ना आणि त्याच्यावर जर का षटकार आला तर मात्र काहीतरी होऊ शकतं. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज गणेश मिस करतील आणि इथे मात्र जशी फलंदाजीचा अटॅक पाहायला मिळाला तसाच गोलंदाजीचा अटॅकही मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या तत्वावर सामना विजयशी होत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय टीम MUCC मुरबाड संघ